पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षाचे होते. काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर शोककळा पसरली असं म्हणायला हरकत नाही. पुण्याचा सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी ही टॅगलाईन त्यांनी आयुष्यभर मिरवली आणि अनेक दशकं त्यांनी पुण्याच्या राजकारणावर आपल्या कामाची छाप देखील ठेवली आहे. पण सुरेश कलमाडी नेमके कोण होते, राजकारणात त्यांनी कधी प्रवेश केला आणि पुण्याच्या राजकारणात त्यांचा किती दबदबा होता, सगळं सांगते. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. त्यांचं शालेय शिक्षण सेंट विंटेज हायस्कूल पुणे येथे झालं, तर उच्च शिक्षण त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केलं आहे. 1960 मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर ते भारतीय हवाई दलात दाखल झाले होते. 1954 ते 1972 या काळात ते हवाई दलाशी जोडले होते आणि त्यानंतर 1965 व 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग देखील होता. इतकंच नाही तर ते मिझोराममधील फुटीरवादी बंड मोडून काढण्यासाठी झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये ज्या विमानातून बॉम्ब टाकण्यात आले होते त्या विमानात सुरेश कलमाडी स्वतः उपस्थित होते. एक जाबाज स्क्वॉड्रन लीडर म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांना त्या शौर्यासाठी 8 पदकांनी सन्मानित देखील करण्यात आलं होतं. हवाई दलातून VRS घेतल्यानंतर डेक्कन परिसरात त्यांनी पूना कॉफी हाऊस सुरू केलं होतं. विशेष म्हणजे अनेकदा ते स्वतः गल्ल्यावर बसलेले देखील दिसायचे. हे कॉफी हाऊस त्यांनी समाजवादी नेते निळूभाऊ लिमये यांच्याकडून विकत घेतलं होतं. त्याच ठिकाणी त्यांची ओळख मुंबईचे माजी शरीफ नाना चुडासमा आणि तेव्हाचे तरुण नेते शरद पवार यांच्याशी झाली. शरद पवारांच्या प्रोत्साहनामुळे कलमाडी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. 1978 मध्ये सुरेश कलमाडी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1982 मध्ये अवघ्या 38व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा. त्यानंतर जवळपास 30 वर्ष ते खासदार राहिले. पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री म्हणून जबाबदारी देखील सांभाळली होती. एक काळ असा होता की कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी असं समीकरण तयार झालं होतं. आणीबाणीनंतरच्या काळात मोरोजी देसाई पंतप्रधान होते आणि तेव्हा इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या विरोधात कारवाई सुरू होती. याच पार्श्वभूमीवर मोरोजी देसाई पुण्यात आले असताना टिळक रोडवर टिळक स्मारकाजवळ सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन देखील झालं होतं. मोरोजी देसाई यांचा ताफा जात असताना कलमाडी यांनी त्यांच्यावर चप्पल फेकली होती. प्रचंड गोंधळ उडाला होता. हाणामारी देखील झाली होती आणि दुसऱ्या दिवशी ही घटना सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापण्यात आली होती. ही बाब थेट संजय गांधींपर्यंत पोहोचली. त्या काळात अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष सोडत असताना जनता पक्षाच्या सर्वोच्च नेत्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या कलमाडीचं संजय गांधी यांनी उघडपणे कौतुक देखील केलं होतं. पुणे महापालिका त्यांच्या गटाच्या ताब्यात होती. कर्वे रोडवरील कलमाडी हाऊस हे जणू सत्तेचं केंद्र झालं होतं. निर्णय तेथेच व्हायचे, कार्यकर्ते तेथेच जमायचे. कलमाडी विमानतळावर आले की त्यांच्या स्वागतासाठी तेथेच जत्रा देखील भरायची. पुणे फेस्टिवल म्हणजे कलमाडींची ओळख बनली होती. हेमा मालिनी, अमरेश पुरी, गुरुदास मान, जगदीश सिंग सारख्या अशा अनेक दिग्गज कलाकारांनी त्या कार्यक्रमाला हजेरी देखील लावली आहे. 2010 नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. या प्रकरणात त्यांना 9 महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. त्यानंतर ते हळूहळू राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेले. शौर्य, संघर्ष, सत्ता, वाद आणि प्रभाव, सुरेश कलमाडी यांचं आयुष्य हे विरोधाभासांनी भरलेलं होतं. काहींसाठी ते जाबाज नेता होते तर काहींसाठी वादग्रस्त राजकारणी. पण एक गोष्ट नक्की की पुण्याच्या राजकीय इतिहासात कलमाडी हे नाव दुर्लक्षित करता येणार नाही आणि याच इतिहासात कोरल्या गेलेल्या कलमाडींचं आज वृद्धापकाळाने निधन झालं आहे. म्हणजे ही माहिती तुम्हाला माहिती होती का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.